जय शिवराय मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणण्यात आलेली आहे। या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। बँकेमध्ये अपूर्ण असलेल्या कागदपत्रासह शेतकऱ्यांना बोलवायला सुरू झालेले आहे। ॲग्रीस्टेक वरती नोंदणी करण्याचं आवाहन केलं जात आहे। शेतकऱ्यांचा आधार असेल किंवा मयत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वारसाची कागदपत्र असेल, ही कागदपत्र आता जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून बँकेकडे जमा करण्याचं आवाहन केलं जाते। बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कर्जमाफीच्या प्रक्रियेबद्दल आता कळवायला सुरू झालेलं आहे। ही प्रक्रिया पार पाडली जात असताना बरेच सारे शेतकरी बँकेत भेटल्यानंतर पुन्हा एकदा कन्फ्यूज होत आहेत की या योजनेच्या अंतर्गत आम्ही पात्र आहोत का। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत दिलं जाणारं एक महत्वाचं असं बाब म्हणजे एक महत्वाची अशी जी बाब राबवली जाते ती म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 अनुदान। मोठ्या प्रमाणात या बाबीच्या संदर्भात गैरसमज आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम देखील आहेत। या योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपयाच्या अनुदानासाठी नेमकं कोण पात्र होणार हा प्रश्न देखील वारंवार सातत्याने विचारला जात आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत 2022-23 म्हणजे ज्यांनी 1 एप्रिल 2022 नंतर कर्ज घेतलेली आहेत, 2022-23 मधील कर्ज 23-24 आणि 24-25 या तिन्ही वर्षाच्या अंतर्गत असलेली कर्ज, या कर्जापैकी 2 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केलेली आहे असे शेतकरी याच्यासाठी पात्र असणार आहेत। मग बरेच जण म्हणतात की आम्ही आता 2025-26 जे कर्ज घेतलं होतं ते अद्याप कर्ज भरलेलं नाही। असं जर अल्पमुदतीचं कर्ज घेतलेलं असेल आणि ते जर भरलेलं नसेल तर त्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार नाही। मात्र एखाद्या शेतकऱ्यानं जर 2022-23 आणि 23-24 या 2 वर्षामध्ये कर्ज घेऊन त्याची परतफेड केलेली असेल आणि त्याच्यानंतर कर्जच घेतलं नसेल तर तो शेतकरी या नियमित अनुदानासाठी 50,000 रुपयासाठी पात्र असणार आहे। किंवा एखाद्या शेतकऱ्यानं 2023-24 किंवा 24-25 या 2 वर्षात नियमितपणे आपलं पीक कर्जाची परतफेड केलेली असेल आणि पुन्हा कर्ज घेतलेलं नसेल तर तो शेतकरी या नियमित अनुदानासाठी पात्र असणार आहे। आता एखाद्या शेतकऱ्याने समजा 2022-23 मध्ये कर्ज घेतलं, 23-24 घेतलं आणि 24-25 घेतलं आणि 2025 मध्ये हे कर्ज भरून पुन्हा नव्यानं कर्जच घेतलं नाही, असा शेतकरी देखील या 50,000 रुपयाच्या अनुदानासाठी पात्र असणार आहे। मात्र जर एखाद्या शेतकऱ्याने याच्यानंतर 25-26 मध्ये अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला ते कर्ज भरावं लागेल आणि जर येणाऱ्या या खरीप हंगामामध्ये 2026-27 मध्ये जर त्या शेतकऱ्यानं पुन्हा अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलं तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला आपल्या विहित मुदतीमध्ये पीक कर्जाची परतफेड करावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। तर तुम्ही जर याच्या अंतर्गत कर्ज फेडून कर्ज जर बंद केलेलं असेल तर तुम्हाला ते अनुदान येणार आहे। जर तुम्ही आता अल्पमुदतीची कर्ज घेतली असतील तर ती कर्ज फेडल्यानंतरच तुम्हाला या अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे। आता तुम्ही जर 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेला असाल आणि त्याच्यानंतर तुमची कर्ज नियमित असतील तरी तुम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। त्या कर्जमाफीचा आणि नियमित कर्जदार शेतकऱ्याचा कुठलाही समावेश नाही। आता बरेच जण म्हणतात 22-23 पासूनची कर्ज याच्या अंतर्गत आम्ही जर 2023-24 पासून कर्ज घेतलं असेल, 2023-24, 24-25 कर्ज घेतलं असेल आणि ते फेडलं असेल तरी पात्र आहेत। याच्यानंतर जर 25-26 घेतलं असेल तर ते जून 30 पर्यंत पूर्वी फेडावं लागणार आहे आणि ते फेडल्यानंतरच 50,000चं अनुदान मिळणार आहे। जर पुढचं कर्ज घेतलं तर ते कर्ज सुद्धा फेडावं लागणार आहे, अशा प्रकारची GR मध्ये तरतूद आहे। त्याच्यामुळे बरेच सारे संभ्रम निर्माण होता येतात। तुम्ही कुठल्याही 2 वर्षामध्ये परतफेड केलेली असेल आणि त्याच्यानंतर जर आता अल्पमुदतीचं कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज फेडल्याशिवाय तुम्हाला ते अनुदान मिळणार नाही। तर अशा प्रकारची एक याच्यामध्ये अट आहे, त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत। याच्या संदर्भातील GR आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो पाहून सुद्धा तुम्ही समजू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील नक्की कमेंट करा, त्याचं उत्तर देखील आपण घेऊयात। आणि जर तुम्ही तुमची कागदपत्र अद्यापर्यंत बँकेत दिलेली नसतील तर लवकरच आपल्या बँकेच्या शाखेत भेटून कागदपत्र देऊ शकता। मयत कर्जदारासाठी जी काय प्रक्रिया राबवली जाते याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। ती माहिती जर पाहिली नसेल तर ती माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती सजेशन मध्ये पाहू शकता। धन्यवाद।